यशवंत हो, जयवंत हो. नमस्कार. आजच्या भागामध्ये आम्ही श्रवण करणार आहोत सद्गुरु लक्षणे. ओम परमहंस सद्गुरु यशवंत बाबांना आपण ज्या स्वरूपात पाहू त्या स्वरूपात ते भक्तांना दर्शन व अनुभूती देतात, यात संशयच नाही. पण मानवी जीवाने त्यांना सद्गुरु स्वरूपात पाहणे उचित ठरेल. दगडाचा देव मार्गदर्शन करू शकणार नाही. गुरु मात्र उत्तम मार्गदर्शक होऊन माया मोहाची बंधने तोडून जन्म मृत्यूच्या भयातून मुक्त करू शकतात. यासाठी सद्गुरु लक्षणे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे ठरते. सद्गुरु या शब्दात सद्गुरु, सद म्हणजे चांगले, गु म्हणजे घाण व रु म्हणजे रुई किंवा कापूस आपल्या शिष्याच्या ठिकाणची षडरिपूंची घाण घालून त्याला कापसासारखे स्वच्छ व मुलायम बनविणारा तोच खरा सद्गुरु. आपल्या भाषणाने असत्यांना मावळून टाकणे, असत्य सत्यच उदयास आणणे व आपल्या अपरोक्ष अनुभवाने अनुभवांचे अनुभवणे शिष्याला देतो, त्यास सद्गुरु म्हणावे. ज्याचे समोर उभे राहिले असता मन विरून जाते, द्वैताचे भान मावळते, परा, प्रशंती, मध्यमा, वैखरी या चारी वाचांना मौन पडते, इंद्रिय तटस्थ होतात, प्राण पांगुळतो, तो खरा सद्गुरु होय. काया वाचा मनाने दीन जनांवर कृपा करतो, शिष्यांची संसार बंधने तोडून टाकतो, अहंकाराचे ठाणे उठवितो, तो खरा सद्गुरु होय. शब्द ज्ञानात पारंगत, ब्रह्मनंदात डोलणारा, शिष्याला भक्तिभावाप्रमाणे बोध करणारा, जसा भाव असेल तसा अनुभव देणारा, पण गुरुत्वाचा अहंभाव तीळ मात्रही नसणारा, तो खरा सद्गुरु होय. शिष्याची सेवा न घेता शिष्याला पुत्राप्रमाणे समजून शिष्याची सेवा करणारा, शिष्याला सेवक न समजता सर्वच भूते भगवत रूप मानणारा, तो खरा सद्गुरु होय. योगी असूनही त्यागी आपल्या निर्वाहाचे संकट स्वप्नात सुद्धा शिष्यावर न घालणारा, उलट शिष्यांचे संकट तत्काळ निवारण करणारा, तोच खरा सद्गुरु होय. जो विषय भोगीतही नाही व त्यागीतही नाही, उलट येणारे भोग देहाकडे लावून परब्रह्म योगामध्ये मग्न असणारा, देहात असून लोकांचा लोभ नाही, घरात असून घराचा लोभ नाही, पण लोकांत राहून लोकरीती प्रमाणे वागणारा, तो खरा सद्गुरु होय. स्वतःच्या अंगी पूर्ण शांती, पूर्ण आनंद असून ती शांती व तो आनंद भक्तांना वाटणारा व जो जे वांछिल त्याप्रमाणे स्वस्वरूपात उभा राहणारा, तो खरा सद्गुरु होय. शांतीचे लग्न लागले, तिला आनंद नावाचा मुलगा झाला, पण या दोघांना कोठेच थारा मिळेना. शांती परदेशी जाईल म्हणून शांती व आनंद, शांततेसाठी व आनंदासाठी सद्गुरूंच्या पायापाशी आले. मग मात्र शांतीस माहेरची सुख प्राप्त झाले. शांतीलाही शांती देणारा, आनंदालाही आनंद देणारा, अनुभवालाही अनुभव देणारा, विश्रांतीलाही विश्रांती देणारा, ज्ञानालाही ज्ञान देणारा, तोच खरा सद्गुरु होय. अर्थात ही सर्व लक्षणे सद्गुरु बाबांच्या ठिकाणी आहेतच, यात संशय नाही. पुढील चरित्र भागामध्ये वाचनातून याची अनुभूती सर्व वाचकांना येईलच. यशवंत हो, जयवंत हो. भेटूया पुढील भागामध्ये.